बिग बॉस मराठीचं हे नवं सीझन ना पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे आणि ह्या घरामध्ये राडे म्हणा किंवा टास्कसाठी भांडणं म्हणा हे डे वनपासून सुरू आहेत. पण आत्ता सध्या चर्चेचा विषय एकच ठरतं आहे, ते म्हणजे जान्हवी किल्लेकर आणि पॅडी दादा, जे आपण सोशल मीडियावर सुद्धा आपले व्ह्यूज मांडतो आहे. आत्ता माझ्यासोबत पंढरीनाथ कांबळे यांची मुलगी म्हणजे ग्रीष्मा कांबळे आली आहे आणि तिचे व्ह्यूज काय आहेत ह्याच्या सगळ्यावर आणि तिचं काय म्हणणं आहे हे आपण तिच्याशी आज गप्पा मारणार आहोत. ग्रीष्मा, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. कशी आहेस? मी खूप मजेत आहे. तू कशी आहेस? मी मजेत आहे. आणि जसं मी म्हणाले की डे वनपासून ना बिग बॉस हे नवीन सीझन खूप चर्चेत आहे. पण खूप अनएक्सपेक्टेड होतं पॅडी दादा पण बिग बॉसमध्ये जाणं. तुला जेव्हा कळलं की त्याला अशी ऑफर आली आहे, तो जातोय, तुझे व्ह्यूज काय होते? मी एक्सायटेड होते मुळात, कारण की वेगळा फॉर्मॅट आहे शोचा, बाबाने कधी केला नाही आहे. त्यामुळे आणि थोडी भीती वाटत होती की झेपेल का असं नाही, पण इमेजचा थोडा विचार आला माझ्या डोक्यात, कारण की त्याने एक्झॅक्टली त्यामुळे मला ते कळे ना की त्याला कसं. पण माझा फुल सपोर्ट होता की तू जा, तू मज्जा करशील हे तर नक्कीच आहे. त्यामुळे मी आनंदीच होते, एक्सायटेड आणि आनंदी होते. अगदी. आणि तुमच्यामध्ये डिस्कशन झालंच असणार सुरुवातीला? डेफिनेटली. कारण का हा एक असा शो आहे ना की ज्याच्यामध्ये खूप जास्त डावपेच खेळावे लागतात, खूप जास्त शक्कल लढवावी लागते. आणि पॅडी दादाला आम्ही जितकं ओळखतोय, जितके आम्ही इंटरव्ह्यूज केले, तो खूप दिलखुलास माणूस आहे आणि तेच आता आम्हाला दिसतंय, तो जसा आहे तसा. पण काही गोष्टी घरात ज्या घडत आहेत, ज्यावर तू सुद्धा आता सोशल मीडियावर बोलली आहेस, अत्यंत चुकीच्या घडत आहेत आणि त्यावर तुझं आता काय स्टँड आहे? कारण का अख्खा महाराष्ट्र बोलतोय आणि तुला तो सपोर्ट बघूनही खूप छान वाटत असेल त्याची लेक म्हणून. हो, आय एम सो प्राऊड ऑफ हिम. आय एम सो प्राऊड की त्याने इतकं कमवलंय की आज इंडस्ट्रीमधल्या लोकांचे फोन मला येत आहेत की आम्ही त्याला सपोर्ट करतोय, तू काही काळजी करू नकोस, तुझा बाबा बरोबर आहे. आणि म्हणजे आणि त्याचं रिस्पॉन्स बघून, त्याचा पेशन्स बघून मला जाणवलं की आपल्याला अजून किती शिकायचं आहे याच्याकडनं. लेक म्हणून मीही अजून संपूर्णपणे त्याला असं पिळून काढलं नाही आहे. त्याचे संस्कार जेवढे आहेत तेवढे आत्तापर्यंत आहेत. मला रागही नाही गोष्टींचा, मी सांगेन तुला, कारण की मला मान्य आहे ते घर तुम्हाला प्रोवोक करतं, पण फक्त मग सगळ्यांना प्रोवोक करतं ना, तेवढंच प्रोवोक सगळ्यांना करतं. मग जर हा माणूस भान ठेवू शकतो तर मग तू पण भान ठेवू शकतेस, असा माझा मुद्दा आहे. अगदी. आणि तिचा जो मुद्दा होता ज्यावर आर्या सुद्धा बोलली, आर्याच्या बोलण्यावरून तुला किती भारी वाटलं की मी नाहीये पण आत कोणीतरी आहे? हो, डेफिनेटली. म्हणजे मला आर्याने मी जे बोलले असते ना ते आर्या म्हणाली. आणि मी आणि आर्या जवळपास सेम एजचे आहोत, त्यामुळे ती बिचारी गेली, पण तिला कोणी पाठिंबा दिला नाही, पण ती गेली. ती ठामपणे तिला म्हणाली की तू काय बोललीस म्हणून पॅडीदादांच्या करिअरबद्दल. समोरचीने ऐकलं नाही, तो वेगळा मुद्दा, पण ती गेली त्याबद्दल काय म्हणूया, माझ्या मनातलं बोलली ती, जे काय बोलली ते तिला. खरं. आणि मेन म्हणजे जेव्हा ती माफी मागायला आली तेव्हा दादानी सुद्धा मोठ्या मनाने तिला माफ नाही पण इट्स ओके ऐकून घेतलं, सांत्वन केलं त्याने. कारण की तिकडे त्याला माहिती आहे की हे काय आता आयुष्यभर तो काय तिला दुश्मन म्हणून ठेवणार नाही आहे. मुळात दुश्मनी तो कोणाशीच करत नाही, हे मला माहिती आहे. मला माफी पण पटली नाही, मी तुला जेन्युइनली सांगते की हे आपल्याला 4 लोकांनी येऊन सांगणं किंवा काही झालं असेल, आपल्याला माहीत नाही इकडे, पण तिला सांगितलं असेल कदाचित कोणी की जाऊन माफी माग किंवा काहीही, पण मला ती माफी नाही पटली, जेन्युइनली सांगते मी तुला. आणि आता सोशल मीडियावर पण अनेक जण म्हणतात की ह्यावर रितेश दादांनी बोललंच पाहिजे. तुला किती वाटते? डेफिनेटली, प्लीज बोला. एव्हरी भाऊचा धक्का जेव्हा रितेश सर पॅडी भाऊ असे म्हणतात तेव्हा इथे पोटात गोळा येतो आमच्या घरी सगळ्यांचा. म्हणजे आता काय झालं, आता या आठवड्यात काय केलं बरं याने, तुमचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे हे ऐकायचा असतो. त्यामुळे मला माहिती आहे की हा पॉईंट उचलला जाणार याची खात्री आहे मला कुठेतरी. पण आता त्यावर परत ती माफी मागणार, पण मग तिने मागच्या आठवड्यात वर्षाताईंची सुद्धा माफी मागितली, पण मग तू परत आता या दुसऱ्या सिनियर ॲक्टरची पण असं बोलली आहेस. त्यामुळे मला विश्वास नाही आता तिच्यावर, असा मुद्दा होतोय. मला विश्वास ठेवायचा आहे, डेफिनेटली मला ठेवायचं आहे तिच्या सगळ्या गोष्टींवर, पण एकदा माफी मागून मग तू वागही ना तसं. माफी मागितल्यानंतरचं इम्प्रूव्हमेंट दाखव ना मला, तेवढंच. आणि जेव्हा पॅडी दादा बिग बॉसच्या घरात गेला ना तेव्हा एक आठवडा त्यालाच गेला की हे कसं आहे बाबा हा गेम किंवा काय. आणि आय एम शुअर की त्यांनी इतके रिलिजियसली फॉलो केले नसेल, कारण का नाटकांचे दौरे असतात आणि बरंच काही असतं. तर गेल्यावर तो एक चाचपडत होता 1-2 वीक, आणि रितेश सर पण बोलले त्याला, पण 3rd वीकपासून त्यांनी जी बँग ऑन सुरुवात केली. जेन्युइनली त्याने बाळाचा टास्क झाल्यानंतर
तो टास्क वाईज गिअरअप झाला. घराच्या गेमनुसार त्याचं निक्की बरोबर जेव्हा भांडण झालं ना त्यानंतर त्याला अंदाज आला की आपल्याला कसं बोलायचं आहे ते. मला माहिती आहे की जेव्हा जान्हवी वर्षाताईंबद्दल बोलली तेव्हा हा शांत होता. मला माहिती आहे बाबा शांत होता, पण तो ना अगदीच दुसरा आठवडा 12वा दिवस वगैरे होता. तिथे तो स्वतःसाठी स्टँड कुठेतरी शोधत होता. तेवढ्यात तो तिच्या बाजूने कसं काय बोलणार. त्याच्यानंतर बाळाच्या टास्कमध्ये त्याने घेतली आहे वर्षाताईंची बाजू की आम्हा कोणाबद्दलच इंडस्ट्रीमध्ये जेवढं असेल कदाचित तेवढं तिच्याबद्दल अजिबातच नाही आहे. त्यामुळे माझं असं झालं की तो इम्प्रूव्ह करतोय, तो दिवसाला त्याचा गेम, त्याची स्ट्रॅटजी, तो सगळं लढवतोय तिकडे. त्यामुळे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. खरं. पण आपण जनरेशन जी आहे, आपण बिग बॉस बघितलंय, OTT बघितलंय, जे काय, पण तू काय एक सांगून पाठवलेलंस की बाबा ह्या गोष्टी होतात, ह्या आपल्याला टाळायच्या. तू तुझ्या साईडने काय सांगून पाठवलेलंस? मी एक्झॅक्टली हाच मुद्दा त्याला सांगितला होता की कदाचित ना तुझ्या करिअरवर येतील गोष्टी. मी हाच मुद्दा सांगितला होता की कदाचित घराबाहेर घडणाऱ्या गोष्टी तुला बोलल्या जातील, तुला त्यावर डिवचलं जाईल. तू प्रोवोक नको होऊ, हे सांगायची गरज नाही त्याला, पण एक मुलगी म्हणून मी काळजी म्हणून त्याला सांगितलं की खूप करतील. मला त्या निक्कीच्या अख्ख्या भांडणात त्याने एकदाही कोणाची लाज नाही काढली. त्याने मुद्देसूद मुद्द्याला मुद्दा धरूनच अख्खं भांडण काढलंय. त्याच्यानंतर पण इवन जान्हवीला तो काहीही बोलू शकत असता, पण खूप शांतपणे, खरंच खूप शांत. मी खूप सरप्राईज्ड होते. ॲट द सेम टाइम नव्हते सुद्धा की अरे बाबा काय तिला नाही भांडणार, तो बरोबर बोललायस तू. पण तो जेवढं 1-2 वाक्य बोलला ना तेवढंच बोलला, मुद्द्याचं बोलला, स्पष्ट बोलला, विषय संपवला त्याने. आणि ते कंटेनरवरनं पण जे झालं होतं कॅप्टन्सीच्या वेळेला, जेव्हा अंकिताची कॅप्टन्सी होती, ते कंटेनर उचलायला सांगितलं, तर त्याच्यावरनं पण इश्यू झालेला. तेव्हाही त्याचा मुद्दा तोच होता की माझं फक्त म्हणणं आहे की हा फक्त उचलून ठेव. तोही त्याने कालच्या एपिसोडमध्ये सांगितलं. एक्झॅक्टली. मग हे तुझ्या वेळेला, आमच्या वेळेला पण लक्षात, जेव्हा आमची कॅप्टन्सी असते तेव्हा तुला नाही कळत, तुझी असते तेव्हा सगळे मुद्दे तुला बरोबर कळतात. आपण ते पण एक मला आवडलं की मुद्देसूद त्यांनी सगळं मांडलंय. पण आत्ता तुला काय वाटतंय म्हणजे घरामध्ये की कोण खूप जास्त म्हणजे आपण असं असतं की रिअल नाही आहे हा व्यक्ती, किंवा ही व्यक्ती रिअल नाही आहे, असं तुला कोण वाटतंय की रिअल वागत नाही आहे, किंवा एक इनह्युमन ट्रीटमेंट दिली जाते समोरच्याला? तुझ्या साईडने असं कोण वाटतंय तुला? रिअल नाही असं नाही, पण मला ॲक्च्युली खरं तर आता बाय दिस पॉईंट सगळेच रिअल झाले आहेत, असं कोण एक नाही आहे. आणि इनह्युमन नाही आहे कोणी, ते सगळेच ते आता गेममध्ये सगळेच शिरलेत नाही इतके. त्यामुळे नाही, आहेत सगळे रिअलच आहेत. मला सगळे रिअल वाटतात, अगदी इरिनापासून ते घनश्यामपर्यंत मला सगळे रिअल वाटतात. अगदी. आणि आता जो टास्क झाला त्याच्यामध्ये आपल्या घरच्यांना फोन लावायला सांगितला होता, तेव्हा पण पाडीदादा खूप इमोशनल, खूप रडला. हो. ते बघून आजीची आठवण त्याने काढली तुझ्या. ते बघून फॅमिलीमध्ये काय? दुर्दैवाने मी माझ्या आजीला भेटले नाही, माझ्या जन्माच्या आधीच ती वारली. त्यामुळे त्याने स्वतःला एवढं व्यक्त करणं आईबद्दल मी कधी बघितलं नव्हतं त्याला, किंवा आमच्यात कधी बोलणंच नाही, विषयच नाही आजीबद्दल. त्यामुळे त्याने तिथे किमान त्या फोनच्या निमित्ताने स्वतःला व्यक्त केलं, त्याबद्दल मला आनंद आहे की तेवढं त्याचं एक इमोशनल ब्लॉकेज तिकडे सुटला. ठीक आहे, मला त्याचाही आनंद आहे. अगदी. पण घरात पाहिजे आता कसं आहे, म्हणजे चुकलं तर दम देणार आहे की नाही समजून सांगणार आहे? चुकलं तर सेम अगदी जसं निकीला वागवलंय तसंच, की म्हणजे आमच्यात काही टोकाची भांडणं अजिबात नाही, भांडणाचा मुद्दाच नाही आहे. मुळात बाबाने कधी तर हात नाही उचलला ना माझ्यावर ना माझ्या लहान बहिणीवर. त्याचं सगळं शाब्दिक आहे. नक्की तू उचलणार, तू नाही करणार आहे, ठीक आहे मी करतो, ओके. मग तो स्वतःहून उठून करणार काम शांतपणे, त्यावरही त्याचा काही राग नसतो. मी तुला एकदा सांगेन, 2दा सांगेन, 3दा सांगेन, 4थ्यांदा मी उठेन आणि ती वस्तू हलवून ठेवेन बाजूला. तू नाही ऐकलंस, ठीक आहे. मग ते मुलगी म्हणून आपण गिल्ट घ्यायचा आणि शांतपणे दुसऱ्यांदा जे सांगितलं जाईल ते करायचं शांतपणे, कारण की त्याचा मुद्दा आहे ना, त्याला कसं मी तोडू. बरोबर. आणि कालच्याच ह्याच्यामध्ये नॉमिनेशन टास्कमध्ये दादाला जान्हवी किल्लेकरला नॉमिनेट करायचं होतं, पण त्याच्यामध्ये निगोसिएशन झालं. तुला कितपत वाटत होतं की नाही यार ही नॉमिनेट झाली पाहिजे? मला हवं होतं, हो मला हवं होतं की त्याने नॉमिनेट करावं जान्हवीला, पण अगेन त्याचं नेगोसिएशन पण मला पटलं, तेही पटलं मला की ठीक आहे तू फेअर गेम खेळतोयस, तू खेळ.
आणि विशाखाताई वगैरे सगळे सोशल मीडियावर त्यांच्यापरने तिची तर रोज पोस्ट असते हो. पारिजातसाठी. त्यांचं एक नातं वेगळंच आहे, म्हणजे नाटकांपासून ते सगळं. तुला फोन कॉल्स वगैरे विशाखाताईचे असतील? हो, म्हणजे ती आमच्या फॅमिलीचीच इतकी खास आहे, मुळात ती बाबाची खास आहे, त्यामुळे ती आमचे दोघांचे फॅमिलीज इतके अगदी जॉईंट फॅमिली असल्यासारखंच आहे ते. पण त्यांना जेव्हा कळलं होतं की पॅडी दादा चालल्या आतमध्ये, त्यांचे रिॲक्शन काय होतं? त्यांची सेम रिॲक्शन की हे बघ फार भांडू नकोस, तसा तू भांडत नाहीस, पण उगाच सेम मुद्दे की उगाच कोणी प्रोवोक केलं तर प्रोवोक होऊ नकोस, असंच आहे काळजीपूर्वक आपण जे सांगतो ना तसंच. अगदी. पण त्याला किती मिस करतेस आता? मी खूप मिस करते. मी आता इकडे अगं मला जेवढं माहिती आहे तेवढं मी लहानपणापासून बाबा प्रत्येक इंटरव्ह्यूला ना व्हाईट शर्ट घालून जातो, आणि मी नेहमी रागवायचे की बाबा जरा चांगलं घाल ना, काहीतरी फॅशन स्टेटमेंट कर. आज मी माझं कपाट उघडलं, मी बघितलं एवढे सगळे रंगबिरंगी कपडे आहेत माझ्याकडे, त्यातलं मी व्हाईट शर्ट निवडला. म्हटलं अच्छा असं होतं का, म्हणून बाबा निवडतो का व्हाईट शर्ट, ओके. तर बाबा हे शेवटी तुझीच लेक. मी माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूला व्हाईट शर्ट घातला, मला पटलं तुझं. क्या बात आहे. बरं, घरी कशी सिच्युएशन आहे सध्या, आणि कसं म्हणजे त्यांच्या सगळ्यांसाठी नवीन आहे ना बिग बॉस वगैरे, त्यांची कशी सिच्युएशन आहे सध्या घरी? त्यांची दर एपिसोडला माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड ते असतात की मी एखाद वेळेस 9च्या ठोक्याला एपिसोड नाही लावणार, पण आद्या बघणार, आई बघणार की हां काय घडलंय, अच्छा असं घडलंय, हॅलो बच्चा. मी बाहेर असेल तर कधी, कारण की मला कॉस्ट्यूम वगैरे जे काय मला कोऑर्डिनेट करावं लागतं, त्यामुळे मी बाहेर असते कधी कधी. 9च्या ठोक्याला 9:30 एक 9:45 मला एक कॉल येणारच काहीही करून की तू बघितलंस का एपिसोड, आज ना असं झालंय, आज ना तसं झालंय, आज ना बाबा खूप शांत दिसला मला, पण आज ना बाबा भांडला, असं झालं तसं झालं, असं मला आद्याचे नेहमी फोन असतात. आणि आई मला कायम आर्टिकल्स पाठवत असते व्हॉट्सअपवर की हे बघ काय बोललं जाते, हे बघ असं चालू आहे, हे बघ तसं चालू आहे. म्हटलं अगं हो, तोच एपिसोड मीही बघते. हो खरं. पण तू एक पोस्टही केलीस जे सगळं घडलं येस, त्यावेळी म्हणजे एक मुलगी म्हणून तू बघणं तर खूप वेगळी गोष्ट आहे. एक त्याचे चाहते म्हणून आम्ही जेव्हा बघतो तेव्हा आम्हालाही ते खूप वाईट वाटतं. मुलगी म्हणून तेव्हा जेव्हा तू ते बघत होतीस आणि सगळं बोललं जात होतं आणि तू ती पोस्ट लिहिलीस, त्यामागच्या तुझ्या भावना काय होत्या आणि तुझे काय बॅक ऑफ द माइंड सुरू होतं? मी तुला खरं सांगते, तिने सगळं बोलून झाल्यानंतर त्याच्या पुढचा एपिसोड मला ऐकूच नाही आला. माझे कान बधीर झाले. तिने एवढं सगळं बोलून झाल्यानंतर माझं लक्षच लागेना. माझं झालं की काय करू, काय कोणाशी बोलू, आईशी बोलू. बरं आईही रागवली आहे, ते लहान पोरीला तर मी समजवण्याच्याही पलीकडे होतं की काय झालंय. मग म्हटलं मला जेन्युइनली सांगते मी, मला आधी माझं काम यावं इंडस्ट्रीत, मला ॲक्टिंगच करायची आणि माझं काम पहिलं यावं. पण हे अशा प्रकारे आता मी प्रोवोक झाले पोस्ट करायला की बरं ठीक आहे, नाही मला आता बोलावंच लागेल, जे काय आहे मला व्यक्त व्हावंच लागेल, म्हणून मी पोस्ट करते. असं करून मी पोस्ट केली, ते झालं. आता जे काय पुढे घडतंय ते घडतंय. आणि ती खरंच मनापासून आलेली पोस्ट, मनापासून, खूप मनापासून रॉ इमोशन्स आहेत ते माझे. आणि ते सगळीकडे सध्या व्हायरल चालू आहे, सुरू आहे. पण आता तू विषय काढलास की तू ऍक्टिंग परस्यू करतेस आणि तू BMM स्टुडंट आहेस. आता मला थोडं तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की बाबाच्या पावलावर पाऊल ठेवून तू चालतेस, त्याच्याकडनं काय थिंकिंग्स तुझ्यामध्ये अडॉप्ट केल्यास, किंवा त्याची एक काय फॉलोवर म्हणून त्याच्याकडनं काय अडॉप्ट करायला आवडेल तुला? त्याच्याकडनं सर्वप्रथम पेशन्स. मी सांगते पेशन्स मी त्याच्याकडनं घेईन. त्याच्याकडनं एनर्जी घेण्यासारखी आहे, त्याच्याकडनं स्पॉन्टेनिटी घेण्यासारखी आहे. म्हणजे अनेकदा मी त्याला बघितलं, त्याची टायमिंग, हे सगळं हे रक्तात नाही आहेत, हे मलाही शिकावं लागेल तेवढंच. हे त्याच्याकडे बघून इन्स्पायर व्हायला होतं जेन्युइनली. त्याच्याकडे पॉझिटिव्हिटी आहे एवढी, तो जागा काढतो. तो म्हणजे हे प्रेक्षकांना सांगायची गरजच नाही, तो इतक्या लहान लहान जागा काढतो ना. म्हणजे अगदी आता त्या दिवशीच्या एपिसोडमध्ये घनश्याम म्हणाले की तुमची मला क्यू येते, तो म्हणाला क्यू पटकन, आणि ते घरातही कोणाला कळलं नाही पटकन, पण त्यावर बाहेर प्रतिसाद खूप उत्तम आला. तर ती स्पॉन्टॅनिटी आणि टायमिंग मी एनर्जी त्याच्याकडनं घेणं मला अपेक्षित आहे माझ्याकडनं. बरं, बाबाच्या पावलावर पाऊल ठेवून कॉमेडीज ट्राय करायचं की तुझं जॉनरा काय आहे? म्हणजे मी जेन्युइनली सांगते, कॉमेडी खूप कठीण आहे, खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. मला नाही माहिती, मी प्रयत्न करायला अगदी 100% तयार आहे. जमली तर जमली, काही प्रॉब्लेम नाही. मी बाकीच्या इमोशन्सवर पण खेळायला तयार आहे. मला
नुसती कॉमेडी ट्राय करायची असं नाही, ॲक्टिंग ट्राय करायची आहे मला. खरं. पण आता तू म्हणजे हे जे तू बोलली आहेस ना, हे गरजेचं होतं जे काय तू पोस्ट केली आहेस, आणि त्यावर सगळीकडे तुझंही कौतुक होतं की एक मुलगी म्हणून तुझं बोलणं अतिशय योग्य आहे. आणि आता लवकरच तुला बघणं सुद्धा आम्ही अपेक्षित करतोय, लवकरच सिनेमात किंवा मालिकांमध्ये जे काही तू प्रोजेक्ट करशील त्यासाठी. आणि आता आपण मगाशी जसं म्हणालो की त्याच्यामध्ये फॅमिली वीक होईल, फॅमिली जातील आतमध्ये. दादा तर फॉर शुअर प्रेक्षकांच्या प्रेमामुळे तो जाईलच पुढेपर्यंत, पण फॅमिली वीकसाठी किती एक्सायटेड आहेस? आणि काय काय असं आपण एक ठरतो ना की घरात गेल्यावर मी ह्याला पहिले बोलणार, त्याला पहिलं, एक बॅक ऑफ द माइंड काय असं ठरवलंयस? माहीत नाही, बघूया आता. होपफुली मी जाईन फॅमिली वीकमध्ये, यावर मी खूप एक्सायटेड आहे. गेले तर तुला मी सांगते, मी खरंच तो वेळ जो असेल ना, मी जेन्युअनली फक्त बाबाला भेटवायला घालवेन. आय वुड नॉट वेस्ट इट ऑन कोणाला तरी जाऊन सांगणं की तू असं केलं, तू असं केलं. नको, मी बाबाला भेटेन, त्याला घट्ट मिठी मारेन आणि शुभेच्छा देऊन बाहेर पडेन. एवढं सिम्पल ठेवणार आहे मी. किती. पण आता जी टीम बी आहे ना, अंकिता आणि बाकी सगळे, त्यांच्यामधलं तुला कोण, म्हणजे त्या टीमबद्दल तुला एक काय स्पेसिफिक मत आहे तुझं की त्यांनी खरंच गिअरअप केलं पाहिजे का? जे म्हणतात की पिकनिकला आलेत, गिअरअप केले पाहिजे का? कारण का त्यांची स्ट्रॅटेजी खूप मार खाऊन जाते जरी आपण करेक्ट पाथवर चाललो. डेफिनेटली. तुझे काय एक व्ह्यूज आहेत त्याच्यावर? अजून त्यांनी ना कॉन्व्हर्सेशन्स केले पाहिजे असं मला वाटतं. स्ट्रॅटेजी वाईज जेवढी टीम ए करते तेवढं टीम बी स्ट्रॅटेजीवर गप्पा नाही करत. पिकनिकला आलेत, माझं म्हणणं आहे की तुम्ही मजा करा ना, तुम्ही बॅलन्स आउट करा. पण मग तुमचा गेम आणि तुमची मजा सगळं बॅलन्स आउट करा, जे हळूहळू ते करतायत आता, मला ते जाणवतंय. आता तू बघशील तर काल आर्याने वचपाच काढलाय साधारण की आमच्या टीमच्या कॅप्टन्सीच्या वेळेला तू ऐकलं नाही. पटलं तिचं? पद्धत थोडी चुकीची होती, पण जे साध्य करायचं होतं तिला ते साध्य झालं. असं वाटतं आपल्या एजच्या मुलींच्या अंगात ते रक्त सळसळतं की जशाच तसं. म्हणजे थोडे वयाने मोठे ते की नाही ठीक आहे, आपण आपल्या टर्म्सवर राहू, त्यांना त्यांच्या टर्म्सवर राहू. पण ठीक आहे, त्याच्यावर ती मध्ये गेली वगैरे, ते बरंच काही झालं. पण ते हे टीम बीचं मत. आणि अंकिताबद्दल स्पेसिफिक असं काय मत आहे? कारण का ती मालवणी आणि ती जुगलबंदी सुरू असते. मी खुश होते अंकिता असल्यामुळे. थोडंसं ना मला बरं वाटलं, कारण की माझं असं झालं की ओके ठीक आहे, मग जर कोकणातली कोणीतरी असेल तर मग डेफिनेटली बाबा बरोबर गप्पा मारायला कोणीतरी असणार आहे. आणि त्यांचं आहे बऱ्यापैकी बॉन्डिंग, जे मला दिसतं. आणि दुसरं मला वाटतं की त्याचं ना डीपी बरोबर छान बॉन्डिंग आहे. तर धनो ही हाक नेहमी ऐकायला येते तुला, धनो, अरे जाऊ दे धनो असं करतच असतो. त्यामुळे त्यांची बॉन्डिंग कमाल आहे. अंकिताने कॅप्टन्सी छान निभावली आहे. मी खूप खुश आहे, मी खूप काय म्हणूया सॅटिस्फाईड आहे. तिने जसा काय जो काय आठवडा सांभाळलाय घराला, तिने परत कॅप्टन व्हावं अशी माझी इच्छा आहे. येस. आणि मला असं वाटतं की पॅडीदाराने स्टिक राहायला पाहिजे होतं की कॅप्टन्सी त्यालाच हवी, कारण जी मजा आली असती ना तो कॅप्टन झाला असता. तुला किती. आणि त्या आठवड्यात जर का तो लगेच कॅप्टन झाला असता ना तर खरंच मजा आली असती, खरंच मजा. मग तो आणखी थोडं लवकर गिअरअप झाला असता. जो आत्ता झालाय तो तेव्हाच झाला असता. मग आणि अभिजितचं असं म्हणजे सोशल मीडियावर असं म्हटलं जातं की कोणत्या टीममधलं नक्की कोणाकडून खेळतो हे अजून कळत नाही आहे. तर त्याच्यावर एक काय व्ह्यूज आहेत? कारण का तितकंसं बॉन्डिंग असं दिसलं नाही पॅडी दादा आणि अभिजितमध्ये. काय त्याच्यावर तुझे व्ह्यूज काय आहेत, एक व्ह्युअर म्हणून म्हणा? मला असं वाटतंय की त्याचं ठरलंय, पण त्याचं म्हणणं आहे की मी जरी ह्या टीममध्ये असलो तरी मी मैत्री त्या टीमशी करू शकतो, ह्या टर्म्सवर आहे त्याचा बॉन्ड. मला वाटतं की आहे बाबा बरोबर, डेफिनेटली आहे. म्हणजे त्याने पॉवर कार्ड यूज करून बाबाला सेव्ह केलंय, त्यावर तर मी आभारीच आहे त्याची. पण ते थोडं ते जे त्याचं काय म्हणूया पर्सनॅलिटी आहे ना, ती थोडी घरात नाही टिकून ठेवणार त्याला. तर असेल बरोबर, मला मान्य आहे तो जे काय करतो ते आहे, पण ते बिग बॉसच्या घरात थोडं गिअरअप करावं लागणार आणि थोडं एक साईड घ्यावी लागणार. एक तर टीम ए टीम बी, तुम्ही दोन्ही टीम कडून नाही करू शकत. बरं, चला एक मजेशीर प्रश्न विचारते. वाईल्ड कार्ड म्हणून जर तुला घरात पाठवलं, तुझी स्ट्रॅटेजी कशी असेल, काय असेल मेन? आपण इमॅजिन करतो बघ ना, एक समवेअर असं मला पाठवा घरात, मी हे करेन असं. म्हणजे हो वाईल्ड कार्ड म्हणजे मला म्हणजे मी माझंही भांडण नाही होणार फार कोणाशीच. माझ्यावर येतील गोष्टी तेही मला माहिती आहे, जसं सेम बाबावर आले तशाच.
पण टास्कमध्ये प्रूव्ह करायचा प्रयत्न करेन मी दिवसभर शांत बसेन, पण मी टास्कमध्ये प्रयत्न करेन. पूर्ण माझा जो काही गेम असेल तो तिथे असेल. आणि डेफिनेटली माइंड गेम पण करेन मी. मला ते वाटतं असं दादांनी पण सुरुवात केली आहे बोलण्यामध्ये सगळं. तोच माझा मुद्दा होता की आता त्याला एपिसोडमध्ये बघताना माझा जीवात जीव येतो की हा आत्ता कळलंय तुला, आत्ता कसं बरोबर खेळतोयस. पण एक असं वेगळं म्हणजे की बाबाला 24 तास बघायला मिळतंय, म्हणजे पहिल्यांदा असं होतं बिग बॉसच्या घरातून. मी तुला सांगते, लहानपणी जेव्हा गंगूबाई नॉन मॅट्रिक सिरियल लागायची तेव्हा गंगूबाई छूच्या कॅरेक्टरला बुक्के भरायची, असं त्यांचं असायचे. तर मग ती त्याला मारल्यानंतर मी लहान होते, मी टीव्हीकडे चालत जायचे की बाबा इकडे लवकर पळत येते तुला मारते म्हणून. तेवढा स्क्रीन टाइम वरून आता मी त्याला बिग बॉस मध्ये बघते. खूप मोठा डिफरन्स आहे हा, म्हणजे मजा येते त्याला. आय एम सॅड की ह्या वेळेला 24 आवर लाईव्ह फीड नाहीये. मी सांगते तुला, मी 24 तास लावून बसलेच असते घरात, बघतच बसले असते. हा काय करतोयस तू, ओके असं करतोयस, ओके तसं करतोयस. एपिसोड मला कमी वाटतात त्याला बघण्यासाठी. आणि ते तुम्ही आता सोशल मीडिया पण स्टार्ट केलं, छूगिरी, ते पण एक भारी आहे. ते जुनं कॅरेक्टर आणि ते सगळं, ती कोणाची आयडिया होती? म्हणजे ती माझ्या PR टीमची आयडिया आहे. त्याचं क्रेडिट जातं जयदीप मराठे आणि तेजस साठे यांना. किती भारी वाटतंय ते, कारण का छू हे कॅरेक्टर तर सगळीकडे फेमस, अजून पण लोक त्या कॅरेक्टरनी ओळखतात त्याला, आणि छूगिरी म्हणजे भारी वाटतंय मला. पण बाबाचं पहिलं काम जेव्हा तुला असं म्हणजे कळायला लागलं, पहिलं काम तू जाऊन बघितलंयस आणि तुला तेव्हा कळलं की अरे आपला बाबा म्हणजे खूप ग्रेट माणूस, असं कोणतं त्याचं काम होतं आणि कितव्या वर्षी, काय वय होतं तुझं? मला वाटतं खबरदार जेव्हा मी बघितला होता तोपर्यंत मला अंदाज आलेला की आपल्याला शाळेत मित्रमैत्रिणी साधारण आपल्या बाबामुळे भेटायला येत आहेत. अच्छा, म्हणजे बाबा फेमस आहे आणि अच्छा ऍक्टर असणं हा प्लस पॉइंट आहे का? ओके. तर म्हणजे खबरदारमुळे डेफिनेटली खबरदार वुड बी द पॉइंट जिथे मला कळलं की अच्छा फेमस. ओके. एक ऍक्टरची मुलगी म्हणून एक वेगळा प्रेशर असेल ना? हो, डेफिनेटली आहे. कॉलेजमध्ये म्हणा. हो. मी 12वीत मी नाटक सुद्धा माझ्या डिग्री कॉलेजला सुरू केलं. मी 11वी 12वीला सेल्फ कॉन्शियस जाऊ दे, मी सेल्फ कॉन्फिडंट नव्हते, कारण ते प्रेशर जास्त होतं. कॉन्फिडन्स सगळं बाजूला राहिलं, तर प्रेशरच सगळं भरून पडलं होतं माझ्यात. त्यानंतर मी आपली HSC झाल्यानंतर मी डिग्री कॉलेजला गेल्यानंतर माझं झालं की जाऊन तर बघू काय होईल, फंबल पडतील, चल ना, त्याचेही पडले असतील सुरुवातीला, तर तोही शिकून पुढे आले, आपणही त्यातून शिकून बाहेर पडू. करायचं तर हेच एवढं ठरलंय आपलं, मग करूया आता, पडूच या आता. खरं. आणि त्याच्याकडे किस्सेही भरपूर असतील ना सांगण्यासारखे, अनेक नाटकांचे, सिनेमांचे. त्यांनी तुला एखादा किस्सा असं सांगितला म्हणजे जेव्हा कळतं की नाही आता आपली मुलगी मोठी होते आणि तिला एक पाथ की तुझं एक निवडायचं आहे, त्याचं नेहमी असं प्रेशर नसणार की तुला ऍक्टिंग करायची, पण त्याला जेव्हा तू सांगितलंस की मलाही ऍक्टिंग आवडते आणि मला यात करायचं, त्याचे रिॲक्शन्स कसे होते? म्हणजे ऍक्सेप्ट त्याने केलं असणारच आहे ऑब्व्हियसली, की नाही की तू अभ्यासाकडे फोकस कर? त्याला मला वाटतं त्याला फायनली त्याचं रक्त माझ्यात दिसलं जेव्हा मी त्याला सांगितलं. कारण त्याच्या आधी म्हणजे अगदीच लांबचे, म्हणजे फॅशन डिझायनिंग करायची आहे मला, नासामध्ये जायचंय. नासा म्हणजे अगदी लांबचंच. आणि नासामध्ये जायचंय आणि काय काय होतं, इंजिनिअरिंग करायची आहे, CA व्हायचंय, असं सगळं. म्हणजे मुळात तो कॉन्फिडन्स होता ना, मी तेच सांगते तुला की ना मी टाळायचा प्रयत्न करत होते, पण ते कुठून ना कुठून मला असं व्हायचं की मजा नाही येते इकडे, असं अभ्यासात नाही लागत आहे मन, मला ऍक्टिंगच करायची, रंगभूमी बोलवते मला. त्यामुळे शेवटी मी सांगितलंच की बाबा करते, हो फायनली ऍक्टिंगच करते, ठीक आहे, माझं मन तिकडेच चाललंय, मी करते. मग मला वाटतं त्याला दिलासा आला असेल की हा, की त्यालाही दिसते माझ्यातली ती संतुष्टी काम केल्यानंतरची. त्यामुळे ते मला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरी हॅपी. आपण काम जे करतो त्याच्यामध्ये आपण सॅटिस्फाईड असणं इम्पॉर्टंट आहे. ॲट दी एंड आपण जेव्हा झोपतो एक सॅटिस्फॅक्शन घेऊन झोपणं इज इम्पॉर्टंट. पण ऑब्व्हियसली ह्या फील्डमध्ये खूप अनसर्टनिटीज आहेत आणि खूप काही फ्लेक्झिबल नाहीये, तर ते पण तुला त्याने सांगितलं असेल की हे बरंच आहे तुमच्या. सांगायची काय, अगं आम्ही जगतोय, सांगायचीही गरज नाही, मला माहिती आहे. त्याचसाठी त्याचं म्हणणं होतं की शिक्षण पूर्ण कर. त्याचसाठी मी ग्रॅज्युएशन ह्याच गोष्टीमुळे केलंय पूर्ण, की
आर्थिक स्थिती ती मेंटेन राहावी म्हणून माझं ग्रॅज्युएशन मी केलंय. त्या बाकी काही नाही, तर मी 12वी नंतरच डायरेक्ट नाटकात शिरले असते. पण आता तुझ्या बोलण्यावरून कळते की तुमच्यामध्ये ना फ्रेंडली रिलेशन खूप हो आहे. हो हो, म्हणजे त्याने कधीच मला बापा आधी तो मित्रच आहे, खरंच आहे ते. आणि हे अगदीच अनेकदा वापरलेलं वाक्य आहे, पण ते खरंच आहे तसं, की तो बापाच्या आधी माझा मित्रच आहे. आणि त्याने कायम ते फक्त म्हणण्यासाठी नाही आहे, तो माझ्याशी बोलताना वागताना मित्रासारखाच असतो. नाहीतर मी एवढं त्याच्यापायी बोललेच नसते मी एवढं जे काय मी बोलते ते. त्याच्याप्रती माझं प्रेम, त्याचा आदर त्याने मला मित्र म्हणून त्याने कमावलंय मला खरंच. क्या बात आहे. म्हणजे हे रिलेशनच खूप इम्पॉर्टंट आहे. एक फ्रेंडली रिलेशन असणं. आणि मोस्ट ऑफ द टाइम बाहेरचे फ्रेंड्स आपल्याला भेटतील, पण एक घरात पहिलं जी गोष्ट घडली ती आपण जाऊन सांगणार कोणतरी हवं, म्हणजे बाबाच आपल्यासाठी असतो. आणि त्यांनी आतापर्यंत तुला एक काय सांगितलंय? कारण का किस्से खूप, जसं मी म्हणाले, खूप किस्से असतील. एखादा असा नाटकाचा किस्सा किंवा की ज्याच्यामुळे त्यालाही कळलं की अभिनेता म्हणून कसं प्रॉम्प्ट असावं किंवा काय, आणि जे तुलाही हेल्प करणार आहे पुढे, असं त्यांनी काही तुला सांगितलेलं? या क्षणी काय शेअर करशील? नाटकादरम्यानचं म्हणा किंवा सिरियलच्या सेटवर, किंवा त्याला कोणीतरी अशी मोठी दाद दिली एका मोठ्या व्यक्तीने इंडस्ट्रीमधल्या? मी तुला सांगू का, त्याने म्हणजे कामाबद्दल त्याने मला सांगण्यापेक्षा मला त्याचं काम बोलताना दिसतं. म्हणजे मी आता त्याच्या नाटकाला असिस्टंट होते. लोकांचं एवढं प्रेम त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत पुरून उरतंय. माझ्यापर्यंत लोकांनी माझ्या डोक्यावर येऊन हात ठेवणं, मला आशीर्वाद देणं की तुझे बाबा कमाल काम करतात, आणि ते सगळं ऐकणंच माझ्यासाठी तोच धडा आहे. तेवढाच धडा आहे, अजून काही नको मला. एक्झॅक्टली, काय कमावलंय त्याने. ती प्रेम प्रेक्षकांचं. दर प्रयोगानंतर त्याला भेटून आल्यानंतर, तुम्ही त्यांच्या मुलगी का, तू असिस्ट केलंस का तू, अरे वा वा वा. मग माझ्याबरोबर पण फोटो काढतात लोक, आणि मग माझं असं होतं की काय चाललंय. एवढं प्रेम कुठे मी पण ठेवू, त्याला पुरलं नाही, मला केवढं प्रेम आहे ते. क्या बात. आणि हेच खूप, म्हणजे आता फॅमिली वीक जेव्हा होईल तेव्हा तू घरात जाशील, ते बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि बरंच काही जाणून घेता आलं तुझ्याबद्दल, आणि लवकरच आपण भेटू पुन्हा एकदा. पण आता काय प्रेक्षकांना, कारण का जसं तू म्हणालीस की प्रेम खूप मिळतंय, आणि सोशल मीडियावर इतके कमेंट्स आहेत, इतके पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत की पाडी दादा तू लढ, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. तर खूप समाधानकारक आहे ना हे सगळं? हो, डेफिनेटली. कारण की त्याने मुळात नॉमिनेशनमध्ये नाही जावं अशी माझी इच्छा असते, पण तो गेल्यानंतर मला माहिती आहे त्याच्यावर खूप प्रेम करतं महाराष्ट्र, पण टेन्शन येतच, एलिमिनेशनचं टेन्शन येतच. त्यामुळे कॉमेंट्स खूप खूप सपोर्टिव्ह आहेत, लोक खूप सपोर्टिव्ह आहेत. मी व्यक्त नाही करू शकत, इतके कॉल्स, इतके मेसेजेस व्यक्त करतात ना त्याला, की आम्ही पाडेदादाला एवढ्या वेळापासून बघतोय, एवढं त्याचं काम बघितलंय. मग त्याच्याबरोबरचे फोटोज पाठवतात की हे बघ, एवढ्या आधी आम्ही भेटलो पण एकदा. नाटकांचे पण क्लिप्स काढून लोक ते रील्स बनवतात. काय एडिट्स, कमाल एडिट्स बनवतात एडिटर्स. भारी आहे सगळं. आणि तुझ्याशी बोलूनही खूप भारी वाटलं मला, कारण का पॅडीदादाला आम्ही आता बघतो, आणि इंडस्ट्रीमधला पॅडीदादा कसा माहिती आहे, घरात एक वेगळंच एक लहान मुलं आहे त्याच्यामध्ये. तर खूप भारी वाटलं माझ्या तुझ्याशी बोलून, आणि आपण पुन्हा भेटत राहू. आणि बिग बॉसमध्ये त्याची जर्नी ही खूप हळूहळू एकदम स्ट्रॉंग होत चालली आहे. आणि काय प्रेक्षकांना तू आज ऑन कॅमेरा सांगशील त्याला सपोर्ट केल्याबद्दल, किंवा एक काय दिलासा त्याच्या साईडने तू देऊ इच्छितेस प्रेक्षकांना? प्रेक्षकांना एवढंच सांगायचं की तुम्ही आजपर्यंत जेवढं प्रेम बाबाला दाखवलं आहे, त्यावर व्यक्त केलं आहे, असंच पुढे करत राहा. ह्या पुढच्या आठवड्यात कधी नॉमिनेशनला आला तर प्लीज त्याला वोट करा जिओ सिनेमावर जाऊन. आणि मला त्याला टॉपपर्यंत आणि ती ट्रॉफी जिंकताना बघायचंच आहे, त्यामुळे त्यासाठी तुमची मदत लागणार आहे. तर तुम्हाला नम्र विनंती आहे माझी की त्याला असंच सपोर्ट करत राहा. ह्या आधी करताय, ह्या पुढेही करा. थँक्यू. येस, थँक्यू सो मच ग्रीष्मा, आणि ऑल द बेस्ट तुलाही तुझ्या करिअरसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. भेटू आपण पुन्हा.